कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग 6. त्या अद्भुत सुगंधाच्या धुंदीत श्रीधरने आपल्या घरची वाट धरली. त्याला त्या सुगंधाने पूर्णपणे मोहित करून टाकले होते. त्या जगावेगळ्या फुलांना आपण एकदा तरी बघावे असे त्याला वाटत होते. त्याची घोडागाडी महालाच्या प्रशस्त अंगणात पोहोचली. तो गाडीतून उतरला आणि त्याने अंगणात ठेवलेल्या मोठ्या माठातले पाणी आपल्या पायावर घेतले. लगेच एका गड्याने पाय पुसण्यासाठी त्याला एक स्वच्छ कपडा आणून दिला. त्याने आपले ओले पाय पुसले आणि तो महालाच्या पायऱ्या चढून सरळ आपल्या खोलीत गेला. तो घरी पोचला तरी फुलांचा परिमळ अजूनही त्याच्या मनात ठासून भरला होता. आपला सदरा भिंतीवर असलेल्या खुंटीला टांगून तो आपल्या पलंगावर आडवा झाला. अशी अनन्यसाधारण फुले त्यांना नक्की कुठे मिळाली असतील? आजपर्यंत मी तर या फुलांचे नाव सुद्धा ऐकले नव्हते. अशी दुर्मिळ फुले आपल्या बाजारात त्यांनी कुठून आणली असेल? श्रीधर विचारचक्रात अडकलेला असतानाच त्याला जाणवले की त्या पुष्पांचा वास जरा तेज भासत आहे. तो सुगंध मला अधिक तीव्र का भासत आहे? तो तसाच उठून बसला. त्याने तो वास घेण्याचा प्रयत्न केला. त्याला असे वाटत होते की तो सुवास त्याच्या महालातच घुमत आहे. तो तसाच उठला आणि जवळच असलेला एक पंचा अंगाभोवती गुंडाळून सरळ आपल्या खोलीतून बाहेर आला. कस्तुरी मृग जसा कस्तुरीच्या शोधात सैरावैरा पळत असतो, तसाच श्रीधर पण फुलांच्या गंधाने वेड्यागत इकडे तिकडे धावत होता. त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका बाईने म्हणजेच चिनम्माने ते पाहिले. काय झाले श्रीधर दादा, काही शोधत आहात का? तिने श्रीधरची अर्हवल्यागत अवस्था पाहून विचारले. काही नाही अम्मा, श्रीधरने तिच्याकडे न बघता उत्तर दिले. श्रीधर दादा, तुम्हाला जेवण वाढू का? तिने पुन्हा विचारले. नको अम्मा, सध्या पोट भरलेले आहे, थोड्या वेळाने जेवतो, असे म्हणत श्रीधर जिना उतरून खालच्या मजल्यावर गेला. तिथे त्यांचा एक गडी झाडू मारत होता. त्याने श्रीधर काहीतरी शोधत असल्याचे पाहिले. काय झाले श्रीधर दादा, काही पाहिजे का? त्याने विचारले. रामप्पा, तुम्हाला हा सुगंध येतो का? श्रीधरने सहज विचारले. हो, येतो ना, गड्याने झाडू मारता मारता म्हटले. काय, तुम्हाला पण हा सुगंध येतो? पण हा काय चमत्कार आहे? श्रीधरने अचंबित होऊन म्हटले. यात काय चमत्कार दादा, मोठ्या बाईसाहेबांनी ती फुले आणली आहेत, त्यांचाच वास हा. पूर्ण महाल त्या वासाने दरवळला आहे. गड्याने हसत म्हटले. काय, आईने कस्तुरीगंधाची फुले आणली आहेत? असे म्हणत श्रीधर पुढे काहीही न ऐकता सरळ आपल्या आईच्या खोलीत गेला. त्याची आई आपल्या खोलीत एका खुर्चीवर नामजप करत बसली होती. आई, श्रीधरने खोलीच्या दारातच उभा राहून आपल्या आईला हाक मारली. काय झाले श्री, तू आज इथे कसा? आईने आपला जप थांबवत विचारले. आई, तो रामप्पा सांगत होता की तुम्ही कस्तुरीगंधाची फुले आणली आहेत. श्रीधरने मोठ्या उत्साहात म्हटले. हो, बरोबर, आईने उत्तर दिले. त्यातले एक फूल मी बघू शकतो का? श्रीधरने मोठ्या आशेने विचारले. मी ती इथे ठेवली नाहीत बाळा, सगळी फुले देवांना वाहिली आहेत. देवाऱ्यात जा आणि मूर्तीवर बघ.
आईचे हे उत्तर मिळताच श्रीधर धावत धावत देव्हाऱ्यात गेला. त्यांचा देव्हारा अलौकिक अशा गंधाने पवित्र झाला होता. देवाच्या प्रत्येक मूर्तीवर एक एक कस्तुरी गंधाचे फूल आपली शोभा वाढवून घेत होते. तेव्हाच तिथे चिन्नम्मा आली. काय श्रीधर दादा, या फुलासाठी एवढे धावत होता वय? चिन्नम्मा हसली. काय फुले आहेत बघ. मी तर अशी फुले कधीच बघितली नव्हती. श्रीधर हात जोडून म्हणाला, मी पण कधीच बघितले नव्हते. आज बाईसाहेबांनी आणली म्हणून बघायला मिळाली. अगदी दैवी भासत आहेत ही फुले. उद्या म्हणे महापूजेला बाईसाहेबांनी अशा फुलांची एक टोपलीच मागवली आहे, चिन्नम्माने सांगितले. म्हणजे त्या मुली टोपली भरून इथे कस्तुरी गंधाची फुले घेऊन येणार? श्रीधरने विचारले. ते मला नक्की माहीत नाही, पण महापूजेत फुले असणार हे मात्र नक्की, असे म्हणत चिन्नम्मा आपल्या कामाला गेली. उद्या त्या फुलवाल्या मुली आल्या की मी त्यांना या फुलाबद्दल विचारणार. श्रीधरने देवाच्या मूर्तीच्या चरणाशी असलेल्या कस्तुरी गंधाच्या फुलाला हात लावत म्हटले. जयश्री आणि कस्तुरी आपल्या घरी पोचले. गावातील श्रीमंताच्या घरी घरकाम करायला गेलेली त्यांची आई अजून घरात परतली नव्हती. हे पाहून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. दोघीही झटपट घरात शिरल्या. चल तायडे, आई येण्या अगोदर कामाला लागूया, कस्तुरीने स्वयंपाकाचे पातेले हातात घेत म्हटले. हो, ते तर करूयाच, पण त्याआधी हे पैसे कुठे लपवायचे ते सांग. जयश्री आपल्या कमरेला लावलेला पैशांचा बटवा काढत म्हणाली. तुझ्याकडेच ठेव ना ग. कस्तुरी जेवणाची तयारी करता करता म्हणाली. माझ्याकडे कुठे? कुठेतरी लपून ठेवायला पाहिजे. हे पैसे आईच्या हाताला लागता कामा नये. जयश्री आजूबाजूला बघत म्हणाली. पण आपण हे पैसे आईला दिले तर? कस्तुरीने विचारले. अग, पैसे आईला द्यायला काहीच अडचण नाही, पण प्रश्न आहे तिला काय सांगणार? फुले विकून जमवले म्हणून सांगितले तर ती आणखी प्रश्न विचारणार. कसली फुले, कोणती फुले, कुठे मिळाली? मग तू काय उत्तर देणार? त्यापेक्षा पैसे कुठेही लपून ठेवलेले बरे. पुढे मग काहीतरी कारण करून आपण हे पैसे तिला देऊया. जयश्रीने आपले डोके लढवले. तिने सांगितलेले कस्तुरीलाही पटले. तर मग ऐक, त्या भिंतीला एका उंदराने बीळ केले आहे. त्या बिळात ठेवूया का तो बटवा? कस्तुरीने एका भिंतीकडे बोट दाखवीत म्हटले. काय वेडी झाली आहेस? आणि तिथे एखादा उंदीर येऊन त्याने हा बटवा पळवला तर? जयश्रीने प्रश्न केला. हो, ते पण आहे. त्यापेक्षा आपण तांदळाच्या डब्यात ठेवूया का? कस्तुरीने विचारले. हे पण नको. आपल्यापेक्षा स्वयंपाकघरात आईच जास्त असते. तिथे ठेवल्यास तिला सहज सापडेल. जयश्रीने नकार दिला. तर एक काम करूया, देव्हाऱ्यातल्या कुठल्याही देवाच्या फोटो मागे लपून ठेवूया, फक्त काही दिवस. कस्तुरीने आणखी एक युक्ती सांगितली. ही युक्ती जयश्रीला पण आवडली. ती कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा देव्हाऱ्याजवळ गेली आणि तिने पैशांचा बटवा तिथे असलेल्या ईश्वराच्या फोटो मागे लपवून ठेवला. हे ईश्वरा, आमच्या या धनाचा सांभाळ कर, जयश्रीने हात जोडत म्हटले.
तेव्हाच आई घरात आली. जयश्रीला देवासमोर हात जोडून असलेली पाहून तिला जरा आश्चर्यच वाटले. दुसऱ्या बाजूला कस्तुरीनेही स्वयंपाकाचे काम सुरू केले होते. काय ग, देवापुढे हात जोडून का उभी आहेस? आईने जयश्रीला विचारले. अचानक आईचा आवाज ऐकून जयश्री जरासी गडबडली. काही नाही आई, देवाला नमस्कार करत होते. आपले सुखदुःख आता देवालाच तर बघायचे आहे. जयश्रीने वेळ निभावून नेली. कालपासून मी बघते तुमच्यात मला काहीतरी बदल जाणवत आहे. तुमच्या मनात नक्की काय चालले आहे? आई स्वयंपाकघरात चुलीपुढे बसत म्हणाली. कुठे काय आई, आम्ही दोघी उन्हाळक्या केल्या तर तू लगेच आमच्यावर ओरडते, आणि आता आम्ही जरा सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुला ते पण नको आहे. कस्तुरीने आपले काम करत असताना म्हटले. तुला तर मी चांगलीच ओळखते, तू तुझे काम कर, असे म्हणत आईने चुलीत विस्तव पेटवला. जयश्री येऊन कस्तुरीपाशी बसली आणि तिच्याकडे पाहून गालातच हसली. जरा लवकर स्वयंपाक करूया, उद्या महापूजेला जायचे आहे, जयश्रीने म्हटले. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 6वा भाग. उद्याच्या भागात काय होणार? कस्तुरी आणि जयश्री राजमहालात जाणार का? तिथे त्यांची भेट श्रीधरशी होणार का? पाहूया पुढच्या भागात.